हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर उद्या आहे बैलपोळा आणि मी त्याच्याच प्रिपरेशनला इथं लागली आहे. इकडे बँगलोरला मातीचे बैल मिळतच नाही आणि मी ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्ट सर्वीकडे चेक केले, मला कुठेच मातीचे बैल मिळाले नाही. म्हणून मग मी यावर्षी घरीच मातीचे बैल बनवते आहे. तर त्यासाठी स्टेशनरी शॉपमधून मी हे मोल्डेड आणले. यामध्ये 2 पॅकेट असतात, एक हार्डनर आणि एक रेझिन. या दोन्हींना आपल्याला मिक्स करायचे आहे आणि ही क्ले 90 मिनिट्समध्ये सुकते. याआधी बैल तर मी कधी बनवली नाही, फर्स्ट टाइम ट्राय करते आहे. होप सो थोडे बरे बनतील. माझा एकच बैल बनवून झाला आणि त्यानंतर अव्यान उठला. आता जे राहिले ते रात्री बनवेल. तर आता रात्रीच्या जेवणानंतर सर्व कामे आटपली आहे आणि मी आता पुरण लावते. पुरण मी नेहमी आदल्या दिवशीच बनवून घेते. पुरण आदल्या दिवशी बनवलं की दुसऱ्या दिवशी स्वयंपाक पटापट होतो. तर इथं पुरण बनवण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. त्यामध्ये जेवढी हरभऱ्याची डाळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घालते आहे मी. त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद आणि 1 छोटा चमचा तूप घालते आहे. त्यानंतर कुकरचे झाकण बंद करून गॅसवरती मी याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहे. डाळ छान शिजली आहे. आता या डाळीला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी ताराची चाळणी यूज करते आहे. या चाळणीने पटापट पुरण वाटले जाते आणि छान रवाळ बनते. इथे माझं पुरण छान वाटून झालं आहे. आता ही पुरणाची कढई मी पुन्हा गॅसवरती ठेवते आणि यामध्ये पुन्हा 1 छोटा चमचा तूप घातले आणि पुरण गॅसवरती ठेवल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ते कढईला खाली लागू शकते. आता यामध्ये मी साखर घालते आहे. जेवढी डाळ घेतली तेवढंच आपल्याला साखर घालायची आहे. मी इथं साखर सोबत थोडासा गूळ सुद्धा ॲड करते आहे. आता पुरण होत आले आहे. यामध्ये मी थोडीशी इलायची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर घालते आहे. इलायची पावडर मी मिक्सरमध्ये साखर टाकून वाटून घेतली आहे, त्यामुळे ते व्हाईट दिसते आहे. पुरण रेडी झाल्याची एक छान पद्धत मी तुम्हाला सांगते. तर पुरणामध्ये आपल्याकडे जो काही चमचा किंवा पलटणं आहे ते असं उभं ठेवायचं. ते जर उभं राहिलं तर पुरण रेडी आहे आणि ते जर खाली पडलं तर पुरण अजून रेडी नाही. तर आता वाजले आहेत रात्रीचे 12:30. पुरण बनवून झाल्यानंतर मी इथं बैल बनवत बसली होती. माझे 5ही बैल आणि राखण्या रेडी आहे कलर करून. खूप मेहनत होती पण मजा पण खूप आलेली बनवताना. माझ्या काही बँगलोरला मैत्रिणी आहेत, त्यांनी सुद्धा घरीच बैल बनवले आणि आम्ही एकमेकांचे फोटो शेअर करून खूप हसलो. मजा आलेली यामध्ये खूप. अव्यान मोठा झाला की त्याला मी नक्की शिकवेल बैल बनवायला. चला आता झोपते, उद्या लवकर सुद्धा उठायचं आहे. तर आता झाली आहे सकाळ. नेहमीप्रमाणे मी सकाळी सकाळी किचनमध्ये आली. 4-5 दिवस सर्दी झाल्यामुळे रोज सकाळी आल्याचा चहा घेते आहे, त्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही. तर इथं बाजूला जोपर्यंत चहा कॉफी होते तोपर्यंत मी थोडीफार स्वयंपाकाची प्रिपरेशन करून ठेवते. आज स्वयंपाकामध्ये तांदळाची खीर, पुरणपोळी, फुलकोबीची भाजी आणि मिरचीचे भजे बनवायचे आहेत. तर इथं जोपर्यंत चहा उकळतो तोपर्यंत मी भाजी वगैरे सर्व कट करून घेते.
चहा पिल्यानंतर मी पटापट आंघोळ केली. आता तयार होऊन स्वयंपाकाला लागते. स्वयंपाकासाठी जे काही पाणी लागणार आहे ती मी आधीच सर्व घेऊन ठेवते. इथे जी फ्लावरची भाजी कट केली आहे ती आता पाण्यामध्ये उकळवायला ठेवते. त्या पाण्यामध्ये मी आधीच थोडेसे हळद आणि मीठ घातले होते. आज मिरचीचे भजी बनवायचे आहेत. त्यासाठी इथं बेसन पीठ भिजवते. बेसन पीठ भिजवताना त्यामध्ये मी थोडासा ओवा, चिमूटभर हळद आणि थोडेसे मीठ घालते. कणिक सुद्धा मी आधीच मळून घेते. पुरणपोळी बनवेपर्यंत छान नरम होईल. त्यानंतर आता इथं फुलकोबीची भाजी बनवून घेते. त्यासाठी कढईमध्ये मी थोडेसे ऑइल घेतले. त्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलं. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. सोबतच यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालते आहे. कांदा लवकर नरम होण्यासाठी यामध्ये मी थोडेसे मीठ घालते आहे. कांदा छान भाजल्यानंतर यामध्ये मी बटाटा आणि वाटाणा घातला आहे. बटाट्याला आणि वाटाणा सुद्धा मी थोडेसे मीठ घालून छान शिजवून घेते. जोपर्यंत बटाटा होतो तोपर्यंत इथं मी खिरीसाठी तांदूळ वाटून घेते आहे. इथं बटाटे आणि वाटाणे छान झाले आहेत. आणि आता यामध्ये थोडीशी हळद, गरम मसाला आणि धणे पावडर घातली. त्यानंतर इथं मी लाल तिखट घालते आहे. सर्व मसाले घातल्यानंतर यामध्ये मी शिजवलेली फुलकोबी घालते आणि हे सर्व छान आता मिक्स करून पुन्हा याला एक वाफ येऊ देते. मीठ टाकून इथं माझी फुलकोबीची भाजी रेडी आहे. त्यानंतर आता बनवते आहे तांदळाची खीर. त्यासाठी कढईमध्ये मी दूध घातले. यामध्ये वाटलेले तांदूळ घातले. तांदूळ मी आधी 15 मिनिट भिजवून ठेवले होते. त्यानंतर ते वाटून घेतले. या खिरीमध्ये मी दुधासोबत थोडेसे पाणी सुद्धा घातले आहे. इथं मी काजू आणि बदाम छान बारीक करून घेते आहे. त्यामध्ये मी साखर आणि बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालते आहे. ड्रायफ्रूट्स मला असे बारीक करूनच आवडतात, जेणेकरून ते प्रत्येक घासात येतील. त्यानंतर इलायची पावडर. याशिवाय तर कुठलेही स्वीट्स अधुरे आहे. आणि इथं माझी खीरसुद्धा रेडी झाली आहे. यामध्ये एक गोष्ट घालायला विसरली होती, ते म्हणजे केसर. माझ्या हस्बंडला केसरची टेस्ट खूप आवडते. आता वाजलेत 9:45. माझा बऱ्यापैकी स्वयंपाक झाला आहे. पुरणपोळी आणि भजे राहिले आहेत. 9:45 वाजले तरी अव्यान अजूनही उठलेला नाही. त्याला पण सर्दी झाल्यामुळे तो जास्त वेळ झोपतो आहे. इथं मी आता पुरणपोळ्या बनवून घेते. मला फार चांगली तर पुरणपोळी येत नाही, पण खाण्यायोग्य नक्की बनवते. मला आणि माझ्या हस्बंडला पुरणपोळी खूप आवडते. मला तर पुरणपोळी पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी खायला खूप आवडते, म्हणून मी नेहमी जास्तच बनवते. 4-5 दिवस डेली पुरणपोळीचा आस्वाद घेत असते. आमच्या बिल्डिंगमध्ये पण सर्वांना माझ्या हातची पुरणपोळी खूप आवडते. मी प्रत्येक वेळेस भरपूर क्वांटिटीमध्ये बनवते, पण यावेळेस आजारी होती म्हणून कमी बनवले. त्यानंतर आता पूजेसाठी 5 दिवे बनवायचे होते. त्यासोबतच बैलांसाठी शिंगोळे बनवायचे होते. ते आता बनवून घेते मी. 5 बैलांसमोर 5 दिवे लावायचे आहेत. त्यानंतर बाजूला 2 अशा मुठा बनवायच्या आहेत. आणि हे शिंगोळे हे बैलांच्या शिंगामध्ये घालायचे आहे. यानंतर मी मिरचीचे भजे तळून घेते. मिरच्या मी सकाळीच कापून त्याला मीठ लावून घेतले होते.
बेसन पिठामध्ये भिजवून आता तळून घेते। आमच्याकडे साधी भजी फारशी आवडत नाही, माझ्या हस्बंडला मिरचीचेच भजी जास्त आवडतात म्हणून मी हेच बनवते। इथं माझ्या हस्बंडनी थोडीफार पूजेची तयारी केली आहे। पूजेची जागा स्वच्छ पुसून काढली आहे आणि मी आता पिठोळा भिंतीला चिटकवते आहे। त्यानंतर इथं पाचही बैल एका रांगेमध्ये छान मांडते। आता 5 बैलांसमोर 5 दिवे ठेवायची आहेत। पाच दिव्यांच्या साईडने 2 मुठा ठेवायच्या आहेत। मी 5 बैलांसाठी 5 कणकेचे नारळ सुद्धा बनवले होते, ते ठेवते आहे। त्यानंतर जे शिंगोळे बनवले होते ते बैलांच्या शिंगामध्ये घालते। इथे एका काकडीला मी 5 वेळा धागा गुंडाळून घेते आहे। त्यानंतर हिला हळदी कुंकू लावेन। सर्व बैलांना पिठोळ्याला मी हळदी कुंकू लावून घेते आणि ओवाळून घेते। फुलं वाहायची राहिली होती ती वाहते। इथं बंगलोरला ही गुलाबाची फुलं खूप छान आणि स्वस्त मिळतात आणि विशेष म्हणजे ही फुलं फ्रीजमध्ये सुद्धा बरेच दिवस टिकतात। त्यानंतर बैलांसमोर नैवेद्य ठेवला। गावी तर आमच्याकडे प्रत्येक बैलाला 2-2 पुरणपोळ्या खाऊ घातल्या जातात। त्यानंतर इथं मी अव्यांच्या अंगावर काकडी फोडते आहे। घरी असताना मी माझ्या भावाच्या पाठीवर काकडी फोडायची, त्या बहाण्याने मला त्याला मारायला भेटायचं। लग्नाआधी तर प्रत्येक बैलपोळ्याला मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून सर्व देवांची पूजा करून यायची, सर्व मंदिरांमध्ये नारळ फोडायची आणि त्यानंतर घरी येऊन सुद्धा पूजा करायची। तर कसा वाटला मी साजरा केलेला पोळा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।